तर रामकृष्ण हरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, काल रात्री जसं की तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जर कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल की आपण एका मित्राची गेलो होतो आपल्या, आणि त्यासोबत आपलं बोलणं झालं होतं की आपण उद्या सकाळी उठून व्यायामला जाणार आहे। तर आता डायरेक्ट 6:30 वाजता मला जाग आली आणि आपण बघितलं तर मग व्यायामला जायचं होतं आपल्याला। तर आपल्याला रात्री झोपायलाच उशीर झाला, त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर हे नाही आलं, जाग नाही आली। त्याच्यानंतर मग आता काल आपण त्याला म्हणून ठेवलं होतं की काही जरी झालं तरी आम्ही येऊच म्हणून, तर काही जाणंच नाही आलं आपलं। तर आज आपण कॉलेज जाणार आहे मित्रांनो, तर ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। तर पेपरला आता आम्ही मित्राला घ्यायला आलो आणि त्याच्या घराच्या जस्ट बाजूला आहे ना आपली जुनी शाळा आहे मित्रांनो, आणि आता ती शाळा मधून जाऊन पण डायरेक्ट। आणि मित्रांनो, तेव्हा आपण ही शाळा म्हणजे याच्या घराच्या बाजूला होती ना, तर हा डायरेक्ट एक उडी मारायचा इथून भिंतीवरून आणि डायरेक्ट शाळेमध्ये घुसायचा बरं का, आणि परत एक उडी मारली का डायरेक्ट शाळेच्या बाहेर। तर ही आपली जुनी शाळा आहे मित्रांनो, इथं 8वीपर्यंत शिकलेलो आहे मी आणि नंतर बाहेर शिकायला गेलो होतो। तर चला, आपल्या कॉलेज जायला उशीर होत आहे, इतका टाईम करीतलाच घ्यायला काय करे ते सोडून जायला पाहिजे होतं मग आम्ही। तर श्याम थोडंसं त्याचं विचारायला बाहेर गेला होता, तर आम्ही पै चाललो होतो आता। तर त्याचं कॉलेजला जायचं आहे, तर तो फोन लावायला गेला तर त्याच्या मित्राकडे गेला होता विचारायला। आणि हे आमच्या गावातले अंगणवाडी मित्रांना डायरेक्ट इंग्लिश स्कूल, आणि या रस्त्याचं पण काम चालू आहे मित्रांनो, आत्ताच चांगला रस्ता आला आहे। तर काय व्यवस्थित पै चालायचं का रे? हां, तब्येत कमी होईल ना तेवढीच तू। तर मित्रांनो, त्यानंतर फायनली श्याम आला आणि मग आम्ही निघालो कॉलेज जाण्यासाठी। तर हे कसं काय फुटलं मित्रांनो, तर तुम्ही जर कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आपल्या गाडीचं कसं काय फुटलं होतं। त्यानंतर आपण गाडी गॅरेजला लावली, कारण की आपल्याला ते फुटलेलं बदलायचं होतं। तर मित्रांनो, आम्ही आत्ताच गाडी गॅरेजला लावली आणि याला पण याच्या कॉलेज जायचं आहे, तर मग यायला उशीर म्हणजे तर तोपर्यंत गाडी रिपेअर करून ठेवते। तर सध्या आम्हाला माझ्या कॉलेजला सोडायला येऊ राहिला, मग कॉलेज काही इथून जास्त काही लांब नाही, थोडं शांतरावर कॉलेज आहे। तर मग तोवरपर्यंत गाडी रिपेअर होईल, मग हा याच्या कॉलेजला चालल्या जाईल आणि आपण देऊ आपला पेपर। याला एवढं जागेत पै चालायचं जीवावर आलं होतं मित्रांनो। आपण लिहिलेलं गाणं त्याला दाखवत होता, आता असं गाणं आहे आणि आपण गाणं पण लिहितो मित्रांनो। तर ते लिहिलेलं ते डायरेक्ट याच्यासोबत बॅगमध्ये आलं होतं, कारण की आपण लिहिलं आणि ते पॅड सगळं ते बॅगमध्येच टाकून दिलं, मग ते याच्यासोबत आलं। तर आता हाताला दाखवत होता, रिलीज करायच्या आधी गाणे रिलीज करून देतो मित्रांनो, हे असे ती। आणि आम्ही एक जण मिळून गाणे नाही लिहित, आम्ही दोघं मिळून गाणे लिहितो, मग गाणं एकदम असं सुपर डुपर हिट होऊन जातं, म्हणजे होऊन जातं नाही। आणि इकडे मंदिर आहे, तरी सगळे पोर पेपराच्या आधी पाय पडून जाते। तर आज पै जावं लागू राहिलं आम्हाला, ते महिषात तोंड पाकाचं उतरलं, पै चालावं लागू राहिलं त्याच्यामुळे, नाही का? त्याला घरातून उचललं तरी त्याला कॅमेऱ्याचं लई वाटतं। मित्रांनो, फायनली आपण कॉलेजला पोहोचलेलो आहे आणि हे आपलं कॉलेज आणि शाळा दोन्ही पण इथं। तर शामचं शिक्षण इकडं झालं, वरती कॉलेज आहे आपल्या, पुण्यामुळे व्यवस्थित दिसत नाही ते डायरेक्ट। तर मित्रांनो, याचा उद्या बर्थडे होता आणि कॉलेजला उद्यापासून सुट्ट्या लागणार आहे, तर आजच सेलिब्रेट करायचा विचार करत होतो। बरं, वर्गात चालले होते आणि आम्ही दोघे इकडे हिंडून राहिलो पुऱ्या कॉलेजमध्ये, इकडून तिकडे डायरेक्ट। आताच आम्ही बिना पेपर देता कॉलेजच्या बाहेर आलो होतो आणि इकडे यांचे फोटोशूट चाललेले मस्त वेगळे, डायरेक्ट विषय सारे फोटोशूट करू राहिले। तर श्याम सायन्सला असल्यामुळे त्याचा आज पेपर नव्हता, तर आपण गाडी गॅरेज लावली होती, तर तो तिकडे बघायला गेला होता। तर हे बघ मित्रांनो, फायनली आपलं गाडीचं काम झालं, त्यानंतर आपण आलो। हे बघा, फक्त हेच टाकलं गाडीला सध्या तरी, नंतर साईडचं टाकून। मित्रांनो, आज सध्या आमचा पेपर तर काय अजून सुटलेला नाही, त्याच्यामुळे आपण त्याची वाट बघू जाऊ होतं बाहेर। 11 वाजत आले, आता माझ्या म्हणत थोड्या वेळानं तो बाहेरच येईल, पण आपण थोडा वेळ थांबून घेऊ आणि मग बघू ते होतं काय, नाही तर आपण चालले। तर फायनली आपला पेपर सुटला आणि हा पेपर आपला शेवटचा होता। आता श्याम आपली वाट बघत होता इतक्या वेळी, आता काय माहिती पुढे झालं। तर मी कॉलेजच्या बाहेर गेलो, तर श्याम तिथंच उभा होता आणि तो गोळ्यावाला पण आलेला होता। तर आम्ही सर्व मित्रांनी मिळून तिथं गोळा वगैरे खाल्ला, कारण की ऊन लय पडलेलं होतं, तर गोळा वगैरे खाल्ला।
तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं उसाचा रस प्यायला. तर इकडं उसाचा रस प्यायचा होता आणि कोणीच पैसे भरायला तयार नव्हतं. तर यांचे फोटो जमा करून घेतले आणि आता इथं बसतो. रस सांगितलेला बघा कोण पैसे जिंदगी में बता सुजुका जैसी गर्लफ्रेंड होना हो, एक डोरेमोन जैसा दोस्त होना चाहिए. नाही का मित्रांनो इथं भांडणं चालू झाले यांचे. आपला ग्लास डायरेक्ट भांडणं करू राहिले याच्यासाठी. आणि याला कॅमेरा आवडत नाही मित्रांनो. कॅमेरामध्ये आवडत. अरे थांब याच्या बाद आता भाव वगैरे लाल झाले त्याचे. महेश पिला तू पण येड्याने करते इकडे न्यायचं लायकीच नाही. पण यांनीच मला आणले पहिली गोष्ट म्हणजे. तर भांडणं वगैरे करायचं का होईना फायनली ते उसाचं रसाचा ग्लास संपवला आणि त्यानंतर मी समाधान पुढे निघालो आणि श्याम आणि महेश मागून येणार होता दुसऱ्या गाडीवर. आम्ही इकडं पुढं आलो होतो त्याच्यामुळं आता आम्हाला त्यांचा फोन आला होता की आम्ही वस्तूवर थांबा म्हणून. ते वस्तूवर थांबलेलं आहे. आता काय माहिती किती वेळ लागतो त्यांना यायला. बसलेलं आहे मी समाधान आहे. म्हणजे इतकं वेळ आमचा त्यांच्यासाठी थांबून काहीच फायदा झाला नाही. ते आमच्या आधी निघून गेले पुढं. फायनली घरी पोहोचलो आणि समाधानला सोडलं त्याच्या घरी आणि परत श्यामसोबत त्याच्या गाडीवर बसून घरी निघालो. त्यानंतर फायनली आपल्या घरी पोहोचलो आणि निवांत दुपारची झोप घेतली. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर कॉलेजमध्ये खूप मजा केली आम्ही. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.